नमस्कार मैत्रिणींनो, सुप्रियाज किचन मध्ये आपले स्वागत आहे। अगदी 5 मिनिटात हा क्रिस्प आणि डिलिशियस उपवासाचा डोसा तयार होतो आणि तुम्ही याला नवरात्रीमध्ये सहज बनवू शकता। सर्वप्रथम डोश्यासाठी लागणारे साहित्य बघूया। अर्धा कप वरीचे तांदूळ, पाव कप साबुदाणे, एक शिजवलेला बटाटा, 2 चमचे दही, 4 ते 5 हिरव्या मिरच्या। कढईमध्ये 3 ते 4 मिनिटे साबुदाणे गरम करून नंतर ते थंड करून घेऊया। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये साबुदाणे, वरीचे तांदूळ, बटाटा, दही, हिरवी मिरची आणि 2 कप पाणी व चवीप्रमाणे मीठ घालून हे सर्व मिश्रण मिक्सरला बारीक करून घेऊया। इथे तुम्ही थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण बारीक करून घेऊ शकता किंवा सर्व पाणी घालून मिक्सरला बारीक करून घेऊ शकता। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता आपण गॅसवरती नॉनस्टिक तवा ठेवून तो चांगला गरम करून द्यायचा आणि नंतर त्यावरती बॅटर घालून छान असा डोसा तयार करायचा। मीडियम गॅसवरती डोसा पचल्यावरती त्याच्यावरती साजूक तूप घालूया आणि गोल्डन रंगाचा होईपर्यंत त्याला आपण भाजून घेऊया। हे बघा, मस्त क्रिस्प असा आपला डोसा तयार झालेला आहे। अशा प्रकारे सर्व डोसे आपण तयार करून घेऊया। हा डोसा तुम्ही शेंगदाण्याची चटणी, बटाट्याची भाजी बरोबर सर्व करू शकता। खायला खूप छान लागतो। तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा या नवरात्रीमध्ये। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।